या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज सन्माननीय आदरणीय नेतेजी निरगुडा यांच्याकडनं सुपूर्द करण्यात आली आहे। त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असणाऱ्या त्याचदरम्यान आपण पाहतोय जे पुष्पगुच्छ आपण पाहतोय या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेत। अत्यंत आमचे जवळचे मित्र मी म्हणेन खडकी गावाचे जावई संतोषजी खोडका यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2 पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही गुलाबाची फुलं पाहतात तर त्यांच्याकडनं मिळाले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। त्याचदरम्यान आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 2 कडे आपण वळतोय। मैदानाच्या आतमध्ये ओमसाई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 ही भव्य दिव्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। उघड्या डोळ्यानं हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज मात्र खडकीकराने ते साकार केलंय। निवडलं मी म्हणेन या स्पर्धेसाठी अफाट मेहनत प्रवीण निरगुडा, त्यानंतर आपण पाहतोय मी स्वतः समालोचक सोनू आग्युला, अनंता निरगुडा, त्याच दरम्यान पाहिलं तर दीपक निरगुडा आणि संपूर्ण टीम आणि ग्रामस्थ मंडळ खडकी यांच्या वतीनं देखील ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळाली। आणि आज मात्र या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच येऊन टिपली आहे। शेवटची अंतिम दोन मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। जवळपास इथून 3 मॅचेस सेमीफायनल नंबर 2 सेमीफायनल नंबर 1 आणि शेवटचा डायरेक्ट मेगा फायनलचा सामना असे 3 सामने अजूनही उर्वरित शिल्लक आहेत। पंच त्यांना ताकीद करा की एका ओव्हरमध्ये फक्त 5 मिनिटांचा अवधी असेल हे लक्षात सुद्धा 2 षटक तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे, अन्यथा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेतला जाईल हे लक्षात सुद्धा। पंच त्यांना ताकीद करा, टाइम अलर्ट करा, एका षटकामध्ये फक्त 5 मिनिटांचा अवधी आहे। त्याचदरम्यान आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक आरावटीन त्याच्या अगेन्स्ट दात्रेवाडी बस संघ हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल। परंतु खरं तर आपण पाहायला गेलं तर दात्रेवाडी बस संघाला तुम्हाला पहिला P1च्या षटकामध्ये मी म्हणेन दंडित केलं जाईल, ते निश्चितप्रमाणे सांगितलं जाईल। तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये वळूया। लिटिल स्टार धारोल टीम आपण पाहतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज झालाय। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नंदू आणि पहिल्या षटकामध्ये नंदूला आपण पाहतोय अगदी पहिलं P1चं षटक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। आपण पाहतोय कवी शेंडे आणि त्याच्या साथीनं जितेंद्र शेंडे तुम्हाला पाहायला मिळतात। पहिल्याच बॉलवरती एक दाबाली, दुसऱ्या चेंडूवरती लॉफ केलाय, कव्हर पॉइंटवरनं फटका क्लास आहे आणि धाबा देखील तितक्या चांगल्या मिळतील। 1 बाउन्स ओर द रोक मिळतील धाबा परिपूर्ण 4 फलंदाज जितेंद्र शेंडेच्या बॅटमधून पहिला धमाका 4 धाबा। ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करू व्हॉइस ऑफ कर्जत वर्णे, अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि खडकी गावाचे जावई चेतनजी बिरकर सरांना थँक्यू सो मच। थँक्यू। 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती नंदूला पाहतोय 5 धावा फलकावरती, अगदी पायडल स्लिपचा फटका, पायडल स्लिपचा फटका केलायचा होता। बाडाना चेंडूचा संपर्क होत नाहीये, एक निर्धाव चेंडूची सांगता नंदूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोड साकली, मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले। मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ आपण लिटिल स्टार दारोलचा पाहिला। पुन्हा एकदा समोर बोल होता, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू कॅरी केला जाईल आणि याच दरम्यान एक धावेचं देखील अंतर पूर्ण केलं जाईल। मागच्या मॅचचा जर विचार केला ना तर अगदी 37 धावा दिल्या होत्या, परंतु त्या 37 धावा अगदी लिटिल स्टार दारोल टीमने 12 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या। काय जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली होती कवीची, जितेंद्र आणि त्यानंतर योगेशचं वादळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं। इथे सेमीफायनल नंबर 2 चा थर्रार पुन्हा एक डाव्या बॅटने अगदी गुडघ्यावरती बसले, त्यानंतर फटका सजवायचा होता बॅटवाट स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। एका निर्धाव चेंडूची सांगता इथे गोलंदाज नंदूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। दुधारी तलवारचा वापर इथे पाहायला मिळतो, परंतु बाडाना चेंडूचा संपर्क होत नाही। अगदी धीमागतीने चेंडू फेकला आणि इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव एकवटली जाईल। पहिल्या षटकाचा देखील मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात, त्या बिनबाद 7 धावा। 3 षटकांची मॅच आहे, 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत। आपण पाहताय ओमसाई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 हे शानदार आणि जानदार पर्व आजचा मेगा फायनलचा दिवस आहे। आणि या मेगा फायनलचा दिवसाचा विचार केला तर सेमी फायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये दात्रेवाडी संघाचा कर्णधार
प्रकाश लोते आपण फायनल डिसिजनसाठी यायचं स्टेजवर. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली नंदूची चांगली गोलंदाजी, जिथे फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. अगदी एकच जाऊ निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता गोलंदाज कमलाकरच्या माध्यमातून अगदी सलामी वीरांना रोखण्याचं काम याच दरम्यान कमलाकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, पायडरशिपचा फटका, फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू मात्र जमिनीला आग लावत कवी शेंडीच्या बाटमधना हा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. अगदी खूप उशिराने आलेला एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलकावरती धावा जोडल्या जातील. त्या बिनबाद 13 धावा, बिनबाद 13 धावा. अगदी संत सुरुवात म्हणावी लागेल, कारण वाघाची वाडी टीमचा विचार केला तर एक दादा टीम म्हणून ओळखली जाते वाघाची वाडी टीम सुद्धा. आणि लिटल स्टार धारोळ सुद्धा एक दादा टीम आहे. पुढे सरसावले होते, लॉंग ऑनला जेल कॅरी झाला आणि इथून कवीच्या पारीचा देखील अंत झाला. 13 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन. गोलंदाजी मार्कवरती आहेत कमलाकर. देऊयात आपण डीजेला संधी. डीजे लिटिल स्टार धारोळ टीमचा जर विचार केला तर थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. कमलाकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं नंदूचं, ज्याने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना कमलाकरला पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये योगेश फलंदाज बीट झालेत. याच योगेशने मागच्या 5 चेंडूमध्ये 20 धावांची इनिंग साकारली होती, परंतु मागे काय घडलं त्याला महत्व नसतं. ओव्हर झाली आणि धावफलकावरती आपण 13 धावा पाहतोय. नितीश जी निरगुडा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी. जर आपण पाहिलं ना तर अगदी संत सुरुवात आहे. तुषारला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. अंतिम षटक आहे, अगदी महत्वाचं षटक. तुषार गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सामोरा फलंदाज जितेंद्र शेंडे सलामीवीर. अगदी जबाबदारी आहे, कारण 13 धावा 2 षटकामध्ये धावफलकावरती आहेत. 3 षटकारासाठी नितीशजी यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोर बॉल होता, बीट झालेत फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते.
चांगली गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून अगदी रोखलं गेलंय या फलंदाजाला. यावेळचा फटका चांगला आहे. डेरिंग करेगा, तोड़फोड़ करेगा, सबकी जुबा पे जब तेरा नाम आएगा तभी 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 तू क्रिकेट का मैदान का डॉन कहलाएगा दादा. अशाच फटक्यांची गरज आहे. जर इथून चांगली धावसंख्या रचायची असेल ना तर जितेंद्रला ते कार्य करावं लागेल. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जितेंद्रसाठी. इथून मात्र तुषारवरती प्रत्याला झाला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरना खेचलेला अगदी एक फ्लॅट 6 आपण पाहिला. धावा येत नव्हत्या परंतु या तिसऱ्या षटकामधल्या दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका जरूर आलाय. याच फटक्यांची गरज असेल, अशाच फटक्यांची गरज असेल जर का चांगली धावसंख्या रचायची असेल तर इथून. यावेळच्या कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 2 धावा चोरल्या गेल्या आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 या आकड्यावरती. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. आपण पाहताय ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2000 पर्वचं शानदार आणि जानदार हे पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतंय. कुटपाचा बॉल अतिरिक्त बाहेर. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि त्यानंतर सांगितले की खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. अवंतर धाव जोडली जाईल. 22 धावा फलकावरती जोडल्या जातील. या षटकाची सुरुवात चांगली केली आहे सलामीवीर फलंदाज जितेंद्र शेंडे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका, जोरदार फटका आहे. फक्त आणि फक्त एकच धाव जोडली जाईल आणि 1 धावीच्या बरोबरीने 23 धावा फलकावरती. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आपण या ठिकाणी पाहतोय तास दरम्यान आपण पाहतोय आमच्या खरतर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं गेलंय. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्यांच्या आम्हाला आतुरतेनं ज्यांची वाट पाहत होतो, ज्यांची आम्हाला आतुरता लागली होती गेल्या 3 दिवसापासून, परंतु आज संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन झालं गेलंय कांसई गावाचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय तेजस शेठ भोईर यांचंही आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या दरम्यान आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या पहिली ट्रॉफी ते 4 ट्रॉफ्या म्हणजेच 1, 2, 3, 4 म्हणजे ज्या पहिल्या क्रमांकापासून ज्या 4 ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या मात्र सन्माननीय आदरणीय मी म्हणेन तेजस शेठ भोईर यांच्याकडनं देखील. पंच व्हाईट बॉल आहे का? येस, व्हाईट बॉल आहे. मी चर्चा करत होतो या ठिकाणी 4 ट्रॉफ्या आपण पाहतोय. कंटिन्यू करा. चेतनजी बिरकड आपण कॉम्बॉक्स मधून कंटिन्यू करा, नंतर आपण चर्चा करू. जाऊया मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा. या वेळचा अजून एक तडाखा जितेंद्रच्या बॅटमधना दहशत आणि दर्र निर्माण करणारा लॉंगॉनच्या डोक्यावरना लांबच लांब हाय तो षटकार. डीजे योगीचा चांगला फटका आपण पाहिला. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरना लांबच लांब षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा समोरच्या लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या मागे पाहू शकाल आपण फलंदाज धावबाद झालेत. 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मात्र 31 या आकड्यावरती. 32 धावींची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये. या धावा या दुसऱ्या सत्रामध्ये रोखल्या जाणार की मात्र वाघाची वाडी टीम त्याचा पाठलाग करणार हे सुद्धा आपण काही क्षणातच पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊयात मान्यवरांकडे.
कारव टीमचा कर्णधार आणि दात्रीची कारव टीमचा कर्णधार फक्त आणि फक्त कर्णधार यायचा आहे. नाणेफेकीसाठी यायचा आहे कारव टीमचा कर्णधार. या पण नाणेफेकीसाठी. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. धन्यवाद. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर आज मात्र प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं गेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी चर्चा करत होतो. मला 3 दिवसापासून आतुरता लागली होती आणि आज 4थ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत असताना आपण ज्या समसमत्या 4 ट्रॉफा पाहतोय ते सन्मान्य आदरणीय कांसे गाभाचे शिल्पकार तेजसेठ भोईर यांचं आगमन झालं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय जे महाराष्ट्र पोलीस आहेत प्रसादजी दळवी साहेबांचं देखील आगमन झालं गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि त्या दरम्यान ऋषिकेशजी ठसाळ साहेबांचं देखील आगमन झालं गेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर अजूनही आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे पेशेने तलाठी आहेत आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी मी म्हणेन कूलर देण्यात आली आहे. सन्मान आदरणीय नितीशजी निरगुडा. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि खडकी गावाचे जावई संतोषजी खोडका यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 3 ते 4 पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या सगळ्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करीन ज्याने आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला. त्यांचं देखील या ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. औचित्य एकच होतं की या गावातील 2 ग्रामसेवक अधिकारी आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा भरवली गेली आहे. खरं तर उघड्या डोळ्याने एक स्वप्न पाहिलं होतं की या 2 ग्रामसेवकच्या नावाने ही स्पर्धा मी जरूर करू. आणि मुंबई सिटीची पोलीस आपण जर पाहिलं तर प्रसादजी दळवी यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेल ज्याने आमचा अतुर्त वेळ या स्पर्धेसाठी काढला. अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. टॉससाठी मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय तेजसेठ भोईर. त्याच दरम्यान प्रसादजी दळवी यांना विनंती करेल. मुंबई सिटी पोलीस यांना विनंती करेल की आपण या दोन्ही मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत सेमीफायनल नंबर 2 अशा सामन्याचा. एका साईडने आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक काराव टीम त्यांना फाईट करेल दात्रीजवाडी ब संघ. इथे मी म्हणेन सेमीफायनल नंबर 1 आपण या ठिकाणी पाहिली गेली तर लिटिल स्टार धारोल टीम आणि त्याच्या अगेन्स्ट टीम आहे ती वाघाचवाडी टीम. एका साईडने मसा विभागातील हा संघ तर दुसऱ्या साईडने वांगणी विभागातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये धावसंख्या दाफलकावरती बनवले गेल्यात तब्बल 31 धावा दाफलकावरती बनवले गेले. 32 धावांचं टार्गेट उभं केले ते वाघावाडी टीमच्या अगेन्स्ट. परंतु या धावा बनतील की नाही हा प्रश्नची निर्माणास पडला. मात्र जिथे प्रेक्षक वर्गांना मी म्हणेन जागा मिळाली ना तिथे तुम्हाला प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी पाहायला मिळतात. आज मात्र या ठिकाणी मुख्य मंचावरती अलोट गर्दी पाहायला मिळते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीनुसार. आणि त्यानंतर आपण पाहतोय जिथे प्रेक्षकांना जागा मिळाली आहे ते आमचे लाडके प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या देखील संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर ते देखील या मॅचचा भरपूर आनंद घेत आहेत. सगळ्याच खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या वतीनं करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. टॉस बॉक्समधून माहिती आली सेमीफायनल नंबर 2 टॉस केला तिथे श्री सिद्धिविनायक काराव टीम त्याच्या अगेन्स्ट दात्रीवाडी ब संघ. दात्रीवाडी ब संघाने टॉस तिथे जिंकल्याने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण दिलंय ते अर्थातच श्री सिद्धिविनायक काराव टीमला. परंतु 3 षटकांमध्ये काय घडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करू आमच्या मायक्रोफोनवरती चेतनजी पिरकर सरांचा आवाज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. जिथे धावफलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर 31 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वाघाची वाडी टीमला आपण पाहतोय
खूप सुरेख आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 चे शानदाराना जानदार पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण सेमीफायनल नंबर 2 पाहतोय. एक मिनिट थांबवतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन्मान्य आदरणीय नितीजी निरगुडा जे पेशणी तलाठी आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूंसाठी संधी आहे. 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे. जोपर्यंत फायनलचा सामना संपत नाही आहे ना तोपर्यंत 1000 रुपयाचं पारितोषिक हे प्रत्येक खेळाडूंसाठी चालू असणार आहे. यावेळचा मात्र बाकवाड स्क्वेअर अजून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो ज्ञानेश्वरच्या बाटमधना 13 धावा फलकावरती जोडल्या जातील. 32 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेमीफायनल नंबर 2 चा थरार रंगला जातोय. परंतु इथे जितेंद्रवरती प्रत्ययाला 2 चेंडूवरती 2 षटकार. तिसरा षटकार येणार का आणि आलाय 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 मैदानाच्या बाहेर लांगणच्या डोक्यावरना ठोकला जातोय. ज्ञानेश्वरच्या बॅटमधना हा तिसरा षटकार ठोकडीचे. हो थँक्यू सो मच. या ठिकाणी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज हरिचंद्रसाठी या ठिकाणी कॅश प्राइज देखील जमा झालाय. जे पेशणी तलाठी आहेत आणि त्यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार इथे टोकले फलंदाज हरिचंद्रनं ज्ञानेश्वरनं. फटका फसला आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगला झेल कॅरी झाला. अजयच्या माध्यमातून संघाचे संघनायक आहेत त्याच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला आणि सांघिक धावसंख्या 19 या धावसंख्येवरती पहिलं विकेटचं पतन झालं. परंतु बाद होण्याच्या अगोदर जी जबाबदारी होती ना चांगली सुरुवात करून देण्याची ती सुरुवात मात्र ज्ञानेश्वर यांनी पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारून अगदी स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या टीमला विजयाकडे वाटचाल करण्यासाठी चांगली सुरुवात करून दिली. परंतु तो बाद झालाय. इथून देऊयात आपण डीजेला संधी. थँक्यू सो मच. या ठिकाणी म्हटलं जातं ना बिरकट सर लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजय शेंडे होते स्वतःला झोकून दिला. त्यांना माहिती आहे फलंदाज ज्ञानेश्वरची भरपूर झेल महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी झेल टिपत असताना अजय शेंडे क्या बात आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं स्वतःला झोकून दिलं. असं वाटलं होतं की इथे खरं तर भरपूर महत्त्वाची विकेट आहे आणि खरं तर आता हवेच्या विरोधात त्यांना धावा बनवायचे आहेत. 12 चेंडू 13ची गरज आहे. या चेंडूवरती कमी धाब आल्या या ओव्हरमध्ये जर कमी धाब आल्या तर मॅचमध्ये संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळेल. मॅचमध्ये आपण पाहतोय जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुशील फुल टॉस बॉल इथे स्वतःला या ठिकाणी आपण पाहतोय फक्त हलक्या हाताने दिशा दिली होती. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आहेत. मात्र कालपासूनच जर आपण पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये देखील वाघावाडी टीमनं असा जणू काही खेळ केला होता. 12 चेंडू 13ची गरज असताना देखील याच पद्धतीनं वाघावाडी टीमनं मी म्हणेन संयमता ठेवली होती. हवेच्या विरोधात त्यांना खेळायचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय समीकरण तर राहिलं आहे. 21 धावा फलकावरती बनवले गेल्यात. अजूनही 10 धावसंख्येची गरज येणाऱ्या 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतात विकी आहेत आणि विकीकडनं कदाचित मी म्हणेन सरळ शरीराबाती चेंडू जाऊन अधळला. इकडे डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये चेतनजी बिरगडसड जास्तीत जास्त सुशीलला चेंडू डॉट टाकावं लागतील. जर
अगदी जर पाहिलं ना सोनू तर लिटल स्टार धारोलनी सुद्धा ही मॅच अजून सोडली नाहीये, कारण संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वरने सुरुवात दमदार केली होती, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजाने पुनरागमन केलंय. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. अगदी जो पहिला फटका पाहिला ना आपण तर मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता, बॉल शरीरावरती आदळला. त्यानंतर जर दुसरा बॉल जर आपण पाहिला ना तर अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हर्स करायचा होता, परंतु 30 सर्कलमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि इथून दुसऱ्या विकेटचं देखील पतन झालं. समीकरण आहे मित्रांनो, येणारे 9 चेंडू आणि इथून 11ची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. अगदी धीम्यागतीचा चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज पायचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि इथून महत्वाचा विकेट बाद करत असताना अजूनही सामना संपलेला नाही आणि कोणी जिंकलेला नाही आणि कोणी हरलेला देखील नाही. सामन्यामध्ये अजूनही रंगच आणि चुरस जरूर आहे. जरी पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले असले ना तरी सुद्धा या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक दारोल टीम सुद्धा हार मानायला तयार नाहीये या मैदानावरती. कवी शेंडे जर विकेटच्या मागे पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवत असताना दीपक वरती देखील दबाव असेल, कारण गोलंदाजाचा विचार केला तर सुशील चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवरती योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतात. वाघाची वाडी टीमला रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाललाय, बचाव चाललाय तो 11 धावींचा. येणारे आहेत 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. एका दुसरा विकेट या मॅचला नक्कीच कलाटणी देईल आणि एका दुसरा चौकार षटकार हा मॅच नक्कीच वाघाची वाडी टीमच्या बाजूने झुकवेल. हा फटका पुन्हा एकदा फसला आहे. हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, इथून फलंदाज झालाय बाद. जबरदस्त मॅच, इथून मात्र फलंदाज अजून एक बाद झालाय आणि येणारे आता 7 चेंडू आणि 11ची गरज आहे. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे सवार चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है, मन का विश्वास रगों में साहस बढ़ता, आखिर मेहनत करने वालों की हार नहीं होती. आणि इथून 30 मेहनत मात्र हा गोलंदाज करत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 11ची गरज आहे. दीपकला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. अगदी हवेच्या विरुद्ध फटका खेळणं थोडंसं अवघड झालं आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी जर विचार केला तर विशालने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि अजून अंतिम चेंडू आता मात्र प्रगती पथावरती असेल. याच्यात पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये आणि वाटलं होतं वाघाची वाडी टीम ही मॅच 2 षटकामध्ये संपेल, परंतु लिटल स्टार दारोल टीम इथे हार मानायला तयार नाहीये. समीकरण बदललं गेलं. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करावा लागतील त्या मित्रांनो 11 धावा. 6 चेंडू 11ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अगदी पैसा वसूल मॅच. पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वरचे लगातार 3 षटकार ज्या वेळेस ज्ञानेश्वर फलंदाजी करत होताना प्रत्येक प्रेक्षकांना वाटलं की मॅच 2 षटकामध्ये संपेल, परंतु एक क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट म्हणजे रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 11 धावा होणार का याची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भविष्याकडे जावं लागेल. पडणारा प्रत्येक चेंडू आणि फलंदाजा प्रत्येक फटका याचं उत्तर देऊन जाईल की मात्र हा सामना कुठल्या दिशेनं, कुठल्या रोखेनं आणि कुठल्या मार्गाने जाईल. नाही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेसाठी पडलेले आहेत आणि इथून पंचांकडे अपील केली जाते. डिसिजन पेंडिंग असेल. 2 धावा मिळणार की फलंदाज बाद होणार. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच
मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल नंबर 2 काय जबरदस्त रंगली जाते. प्रतीक्षा करावी लागेल. थर्ड पंच इथे चेक करतायत. दोन्ही टीम देखील ICU मध्ये दाखल झाले आहेत. थर्ड पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल आणि तो निर्णय देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु पैसा वसूल मॅच. सेमीफायनल कशी असावी तर सेमीफायनल अशी असावी. फलंदाज बाद असेल ना एकच धाव जोडली जाईल. एकच धाव जोडली जाईल. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. जबरदस्त मॅच. नंदूला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. नंदूवरती देखील दबाव असेल कारण तुम्हाला जर फायनल खेळायची असेल ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषकाची जर फायनल खेळायची असेल तर तुम्हाला या 5 चेंडू मध्ये 10 धावा कराव्याच लागतील. नक्कीच फलंदाजांसाठी सांगेल मित्रांनो की तुमच्या बॅटीला आणि तुमच्या ताकदीला तुम्ही बुद्धीची धार जोडा. समोर कोणी असो त्याचा पराभव करता येतो. त्याला मैदानात लोळवता येतं. जाऊया मैदानाच्या दिशेने. 5 चेंडू 10ची गरज. स्वतः गोलंदाज अजय चेंडूवरती येतात. चेंडू उचलला जातोय. फेक स्वतः एकच धाव एकवटली जाईल. येणारे असतील 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 9ची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अगदी ऑफिशियल पंचांना विनंती देखील आहे की मंकी विकेट नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा. चांगली गोलंदाजी. वाईट वारकर. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर कडे फेकी केली आणि बघता 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 विकेट इथून बाद करत असताना लिटल स्टार धारोल पुन्हा एकदा स्वतःच्या नावाचा आणि स्वतःच्या गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती का आदराने घेतला जातोय. का समोरच्या टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी घाबरतात त्याचं उत्तर या मैदानावरती पुन्हा एकदा देत असताना लिटल स्टार धारोल आपल्याला पाहायला मिळते. ठोगडीचे मॅच आहे. अगदी अनेक क्रीडा रसिकांची मनं या मॅचने जिंकली जात आहेत. जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच. येणारे असतील मित्रांनो 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. प्रमोद. 3 चेंडू 8ची गरज. संघाचा संघनायक अजय गोलंदाजी मार्क वरती आहेत. चांगली गोलंदाजी. अगदी वाईट यॉर्कर. प्रत्येक चेंडू फेकण्याचं काम अजयच्या माध्यमातून केलं जातंय. फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र सीमारेषे पार जाईल का. संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला जबरदस्त वार. चेंडू झालाय सीमारेषा पार पार पार. आला या बॉलवरती चौकार. या मॅच मध्ये अगदी पैसा वसूल पाहायला मिळते. मॅच परिस्थिती आडवी आली ना मित्रांनो तर तिला कडवी झुंज द्यावी लागते. आणि जर जिंकायचं असेल तर दोन्ही टीमला इथून कडवी झुंज द्यावी लागेल. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने केलेला हा प्रयत्न फटका पुन्हा एकदा फसला आहे. अजयची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजय शेंडे नक्कीच सांगत असेल की ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा चालले ना त्याच मैदानातून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मी माघारी फिरणार नाहीये हेच नक्कीच सांगत असताना अजयला आपण मैदानावरती पाहतोय.
यावेळचा फटका नक्कीच झेल की षटकार आणि इथून मात्र अजय शेंडे या मॅचचा नक्कीच हिरो ठरलाय. काय जबरदस्त कामगिरी अजय शेंडे याने मात्र खऱ्या अर्थाने जी अजयने कॅच पकडली होती ना मित्रांनो ती टर्निंग पॉइंट ठरली. कारण ज्ञानेश्वर आणि त्या 3 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर जो झेल पकडला होता ना तो खऱ्या अर्थाने त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. ती झेल एकाच झेलला प्रवीण किती किंमत असते. एक झेल मॅचचं चित्र बदलवू शकतो आणि ते खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये